आज भरपूर स्त्रिया आहेत ना, आपल्या मुलाबाळांचा विचार करून, आपल्या फॅमिलीचा विचार करून, सगळ्यांची स्वप्न पूर्ण व्हावी म्हणून कोणत्याही कामाची लाज न बाळगता कोणतंही काम असो त्या एकदम हसमुख करत राहतात. कोणताही न विचार करता फक्त फॅमिलीचा विचार करतात. आणि जेव्हा त्या स्त्रिया थोडंफार स्वतःसाठी जगायला लागतात ना, इतरांच्या पोटात दुखायला चालू होतं. इतरांचे तर लांबच राहिले, स्वतःच्या घरातले सुद्धा म्हणतात की ती जेव्हा कमवायला जाते ना म्हणून ती मज्जा मारते. पण तुम्हाला ती 12 महिने जेव्हा कष्ट करते ना, सकाळी उठून ते संध्याकाळी झोपेपर्यंत हात चालवते ना, ते कष्ट कोणालाच दिसत नाही. मग तिने का नाही थोडीफार मजा करावी? का स्वतःसाठी नाही जगावं? तुम्ही हा विचार केला का की ती 12 तास बाहेर राहून किती कामं करते, काय काय किती जणांचं ऐकून घेते? हां, ती तर नाही लाज बाळगत की मला जर हे काम केलं तर लोक म्हणतील ही काही कामं करते. असं कोणी विचार नाही करत. पण जेव्हा तिने स्वतःसाठी जगायचं ठरवलं ना, थोडीफार जर मजा केली ना की भरपूर जणांच्या डोळ्यात खटकायला लागतं. बरोबर ना? आणि भरपूर ठिकाणी तर असं आहे, एखादी स्त्री जर चांगली कमवत असेल तर तिच्या नवऱ्याच्याच डोळ्यात खूप असतं की त्यालाच असं बघवत नाही की माझी बायको पुढे चाललेली आहे, मग ती मला तोरा दाखवेल. असं नसतं. एखादी स्त्री जर कमवत असेल तिच्या मुलाबाळांसाठी, तिच्या परिवारासाठी, तर खरंच तिला सपोर्ट करा. आणि खरं आहे ना, एखाद्या ज्या स्त्रीच्या चेहऱ्यावर जर हसू असतं ना, घरातली ती लक्ष्मी खरंच खूप खूप चांगली असते. आणि तो पुरुष त्याचा सपोर्ट असतो, म्हणून ही फॅमिली चाललेली असते. त्याच्यामुळे ना, ज्याच्या घरामधल्या स्त्रिया बाहेर कामाला जातात ना, त्यांनी खरंच त्यांचा रिस्पेक्ट करा. कारण जसं तुम्ही काम करता ना आणि घर चालवता, तशी बिचारी तीही 12 तास बाहेर काम करून तिचं घर चालवत असते. इतरांसाठी नाही, फक्त तुमच्या मुलाबाळांसाठी आणि तुमच्या सुखी संसारासाठी. हा विचार फक्त डोक्यात ठेवा. आणि तिलाही जगू द्या ना थोडंसं आयुष्य. तुम्हाला जर वाटत असेल की मी आठवड्याभर काम करतो, 12ही महिने काम करतो, तसं तीही तुम्हाला मदत करते. तिलाही जीव आहे. जर ती बाहेर जाऊन काम करत असेल ना, तर खरंच ती जगते ना, तर तिलाही जगू द्या. पटलं ना?